नाही ते दगड पण तो खाली खड्डाच काढणार ना सगळं. दगड बिगड नाही, दगड फोडून यांना लागणार नाही. ते तिथनं कुठं भरायचे, मराठी शाळेपर्यंत भरत जायचे, सगळं भरून नेतील. हे थोडं येऊन खाली. आणि आपलं वॉटर स्टोरेज वाढेल. एकदा हे भरलं ना की गावाला 2-1.5 वर्ष पाण्याची चिंता नाही, एवढं पाणी इथं वाटपणार. जायला पाहिजे आपल्याला. तो रस्ता कुठं आहे? थोडं तर जावं लागेल, मंदिरापर्यंत जावं लागेल. आपण खोलीकरण करायचं आणि शिवाय 5.5 मीटर उंच. बस इथून फक्त वर कुठं चिटकायचं, तू जरा बोराटेंना बोलवून घेऊन करा. नाही या बागेला पाणी होईल ना, ते पाणी देऊ. इथं घेऊ आणि इथून सोडणार. म्हणजे हे सगळं फोडायचे. इथला मोठा दक्षिण होता तो तिथं आहे. पुढे या बाजूला मोठी झाड डिस्टन्स होती 15-25 फुट होती. ही लाईन सेम पाठीमागच्या बाजूला बाग कंप्लीट आणि मध्ये 3.5 मीटरचा वॉकिंगचा ट्रॅक. हे रस्ता कॉन्क्रीटचा प्रो. तिकडे 3.5 मीटर, तिकडे 3.5 मीटर. बरोबर. आपला जो ब्रिज आहे इथून रस्ता येतो, तो इथून इथं असा घाट आहे. इथं देऊळ आहे वर, इथं हेमाडपंथी देऊळ आहे. तर हा भिंत बांधून व्यवस्थित करायचा असा आणि त्याला असे टप्पे 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 करत त्याला घालायचं. तिथं आता रस्ता नाही आहे, तिकडे बसायला सुंदर आहे. हा पूर्ण बसायचा घाट पाहिजे. म्हणजे मला वाटतं किमान 35-30 पायऱ्या येतील दगडी, लक्षात घ्या. त्या लेवल उंच आहे वर बघा. ती लेवल दिसते का? वॉल दिसते. त्या खाईचं मंदिर बांधायचं. तर त्या सभा मंडप करून ते सुंदर मंदिर बांधायचं. तर मंदिराचं एस्टिमेट वेगळं करा. ह्या गार्डनला इथल्या सगळ्या परिसराच्या प्रदेशला इथल्याच प्रोजेक्ट पलीकडे जाणाऱ्या इकडे येणाऱ्या या परिसरात पाणी. खटाव हे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचे गुरु लक्ष्मणरावांचं हे गाव. त्यांना संपूर्ण देश आदरानं वकील साहेब म्हणतात. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सहकार भारतीची स्थापना ही स्वतः वकील साहेबांनी केली आणि त्याचा विस्तार संपूर्ण देशभरात झाला. आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं या भागावरती याचमुळं विशेष लक्ष आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा या शिंदे झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी 98 कोटीच्या निधी या ठिकाणी या पिंपळेश्वर परिसराने द्यायचं मान्य केलं. तिथं पोता मान्यता झालेली आहे आणि प्रसिद्धीपत्र खाली विभागांना आलेली आहे. आता त्याचे इस्टिमेट चालू आहे. ही रामायचा इतिहास फार मोठा आहे. आम्ही दुष्काळाचा कलंक आमच्यावरती आमच्या 7 पिढ्याचा लागलेला होता. प्यायला पाणी नाही, अत्यंत विदारक परिस्थितीमध्ये किमान आम्हाला प्यायला पाणी. परंतु आता तिचं पुनर्जीवन केलं पाहिजे आणि तिला कधीतरी आपण आज कृष्णामाईला इथं आणून भेटवलं पाहिजे. हे आमचं सगळ्यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न मी 2019-20 पूर्ण केलं आणि कृष्णामाई आता येरळेमध्ये वाहते. जी येरळामाई पुढं कृष्णाला जाऊन मिळते तिला आधीच आम्ही आता या ठिकाणी तलावाच्या माध्यमातून एकत्रित आणलं. तर येरळा कृष्णा हा संगम. आता खटाव हे गाव आपण सगळ्यांनी पाहिलं आहे
हे महाराष्ट्रातलं स्वच्छ सुंदर गाव, म्हणजे माझ्याच मतदारसंघातली सगळीच गावं आता स्वच्छ आणि सुंदर होत आहेत. तुम्ही सगळं पाहताय, कोरगाव एवढं स्वच्छ सुंदर केलं आहे. आता खटावी त्यातलं एक स्वच्छ सुंदर गाव हे म्हणून पुढं आहे. खटावचा नदीचा हा प्रकल्प पिंपळेश्वर विकास जो होणार आहे त्या ठिकाणी लक्ष्मणरावांनी लहानपणी किंवा खूप मोठ्या मोठ्या तत्ववेत्यांनी या ठिकाणी अभ्यास केला. हा पिंपळेश्वराचा निसर्गरम्य परिसर आहे. असं आहे, तुम्ही पाहताय पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी पांडवनकालीन हेमाडपंथी या ठिकाणी ही नागनाथाचं मंदिर आहे आणि इतर जी मंदिरं आहेत ती या ठिकाणी त्याचंही पुनर्जीवन या ठिकाणी होणार आहे. सुंदर असा घाट बांधून बोटिंग करण्यासारखा एक सुंदर असा परिसर आणि गार्डन या ठिकाणी होणार. या गावचे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत, त्यांनी या ठिकाणी संकल्पना मांडली की गावातला एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या स्मृती आपल्याजवळ राहिल्या पाहिजे, म्हणून स्मृतिवन नावाची कल्पना या ठिकाणी अभय शिंदेसारख्या एका रिटायर्ड अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मांडली. तेही या ठिकाणी आज गाव म्हणून आम्ही इम्प्लिमेंट करतो. या सगळ्या प्रकल्पाला आत्ता मला शासनाचा सगळ्या तुमचा लघु पाटबंधारे विभाग असेल, दिलपाक साहेब असतील किंवा आमचे जिल्हा परिषदेचे सगळे अभियंते असतील, ह्या सगळ्यांचा फार मोठा पाठिंबा आहे. आणि तुम्ही पाहताय की आज सगळे अधिकारी मन लावून या प्रोजेक्टवरती काम करतात. मला वाटतं एक स्वच्छ आणि चांगली नदी शकाल 1.5 किलोमीटरचा वॉटरफ्रंट असणारा हा प्रकल्प आहे. साधारणतः 1.5 किलोमीटरचा एवढा मोठा वॉटरफ्रंट असणाऱ्या नदीमध्ये बोटिंग क्लब या सातारा जिल्ह्यामध्ये तर पाहण्यास आणि ऐकवण्यास कुठं नाही आहे. त्यामुळे एक सुंदर असं पर्यटनाचं ठिकाणी या ठिकाणी होईल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. साहेब, प्रकल्पाला नेमकं नाव काय दिलंय? हा काय नाही, हा खटावचा नदीचा प्रकल्प आहे, म्हणजे गार्डन आहे. त्याला नाव द्यायच्या वेळेला देऊ आम्ही सगळे बसून, गाव स्वरूपी बसून देऊ आणि एक सुंदर असे गार्डन स्मृतिवन या ठिकाणी आपण डेव्हलप करतो आणि पाण्याचा प्रकल्प देऊ. अध्यक्ष, आमदार साहेबांच्या माध्यमातून सहकार्यातून हा जो काही विकास होतोय त्याबद्दल काय सांगाल आपण? जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली तेव्हा आम्ही जेव्हा पहिल्यांदाच मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेलो तेव्हा ह्याचा प्रस्ताव आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना दिलेला होता की तो तात्काळ त्याची तत्वतः मान्यता देऊन एक खूप मोठं सहकार्य आणि पाठिंबा दर्शवलेला आहे. आणि हे एक आमदार साहेबांचं स्वप्न होतं की 98% भाग सिंचनाखाली आलेलाच आहे, पण खटावचं जे एक 20-30 वर्षापूर्वीचं सौंदर्य होतं आणि त्या ज्या काही जुन्या सर्व मोठ्या कार्यकर्त्यांच्या आठवणी ह्या सगळ्या पिंपळेश्वर देवस्थान परिसर ह्याच्या भोवती बांधल्या गेलेल्या आहेत. आणि मग ते मंदिराचा परिसर हा पुनरुज्जीवित करायचा, आपली नदी प्रवाहित करायची, नदी स्वच्छ व्हावी. पंचमहाभूतांवर आमदार साहेब आणि आम्ही काम करतोय. तर जी पंचतत्व मधीन झालेली आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, तर हे आपल्या खटावचं जलतत्व हे शुद्ध व्हावं या पद्धतीनं एक सुंदर घाट, एक पर्यटन क्षेत्र आणि बोटिंग क्लब आणि एक नवचैतन्य या पूर्ण भागाला येईल. आणि पूर्ण काळ बंधारा भरलेल्या स्थितीत असल्यामुळे पूर्ण आपल्या ज्या विहिरी आहेत, बोर आहेत, पाण्याची पातळी सगळ्यात एकत्रित विचार हा आहे आणि या पद्धतीनं काम चालू आहे. आणि यासाठी सगळेच आम्ही सर्वच ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते आमचे सगळ्यांना एकत्रित घेऊन ही पूर्ण संकल्पना आणि त्या पद्धतीनं आर्किटेक्चर त्याची बांधणी असं चालू आहे.